नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता मी आलोय वेलासला. वेलास म्हणजे तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरी. तर आज इकडे आलोय मी. तर इकडे पालखी आहे. तर ती पालखी कशाची आहे ते आपल्या या व्हिडिओतून मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातल्या नवीन व्हिडिओ म्हणजे जुन्या परंपरानुसार जे काही आपले सण उत्सव असतात ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवत असतो. तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण पालखीकडे जाऊयात आणि आजची पालखी काय आहे ते समजून घेऊयात आणि पूर्ण इकडचा उत्सव बघूयात. तर मित्रांनो, ना दुर्गा देवीची पालखी आहे आणि ही पालखी पूर्ण गावामध्ये फिरत असते. म्हणजे आपला गुढीपाडवा झाल्याच्या नंतर इकडे पालखी बाहेर येते आणि पूर्ण गावामध्ये फिरत असते. तर इकडची परंपरा बघा कशी आहे. ते पूर्ण पालखी खांद्यावरती घेऊन ते फिरतायत. पूर्ण गावभर असे फिरणार आणि खूप मोठं असं गाव आहे बघा. पूर्ण खांद्यावरती घेऊन ते फिरतायत. हे बघा, दोन्ही साईडला असे खूप सारे माणसं आहेत आणि ते खांद्यावरती घेऊन फिरतात. दुर्गा मातेचा फोटो पण बघूयात. तर मित्रांनो, पालखी प्रत्येकाच्या घरी थांबून आहे ना पूजा करत असते बघा. प्रत्येकाच्या घरी पालखी थांबून इकडे पूजा करते. आणि इकडे बघा आपल्या कोकणातली घरं बघा, कौलारू घरं बघा. हे बघा, सुंदर अशी घरं आहेत त्याची बघा. ही आता अशी घरं आपल्याला आता बघायला सुद्धा मिळत नाही, पण इथे आपल्याला वेलासमध्ये बघायला मिळत आहे. खूप छान अशी कौलारू मातीची घरं आहेत इथे. इकडे बघा पालखी थांबलेली आहे आणि इकडे आता पूजा करणार आहेत. हे बघा, प्रत्येकाच्या घरी जाऊन पालखी थांबते, पूजा करते आणि मग पुढे. आणि तुम्ही बघताय पूर्ण पालखी खांद्यावरती घेऊन आणि ते बघा सर्वजण खांद्यावरती ते पालखीचं हे घेऊन खांद्यावरती घेऊन सगळे उभे आहेत. आणि वरती 4 ते 5 जण वरती उभे असतात, पाठीमागे आणि पुढे. आता बघा पूजा झाल्यानंतर ते आता पालखी पुढे जाते बघा. तर मित्रांनो, पालखीसोबत आहे ना पारंपरिक वाद्य आहेत. ते काय वाद्य बघा, इथे ढोल आहे आणि ते पेटीसारखा एक काहीतरी प्रकार आहे, घंटा वगैरे आहेत आणि सनई सुद्धा इथे वाजवत आहेत. हे बघा, पारंपरिक हे वाद्य आहेत, ते पालखीसोबत ते वाजवत असतात. तर मित्रांनो, इकडचे सर्व घरं घेऊन झालेलं नाही. पालखी आता मंदिराच्या इकडे चालले बहुतेक. तर पूर्ण खांद्यावरच घेऊन चालले बघा. सगळेजण खांद्यावर पालखी घेऊन झाल्याने करून पब्लिक इथे बघताय तुम्ही पालखी बरोबर. हे बघा आपण बघतोय दुर्गा देवीची पालखी आहे वेलास मधले. ते पालखी बघा कशी खांद्यावर जाते बघा. हे बघा, आणि ही पालखी पूर्ण रात्रभर चालणार आहे. आजच्या पूर्ण गाव घे पण पूर्ण रात्र होते. तर मित्रांनो बघा, शेताच्या बांधावरून वगैरे पालखी बघा, शेताच्या बांधावरून आणतायत बघा. बांधावरून पूर्ण बांधावरून चढून आणतायत पालखी. बघा
बघा शेतातून चाललेत बघा, रस्ता बघा व्यवस्थित रस्ता नाही, ते शेतातून वगैरे असे चाललेत पालखी घेऊन. ही पालखी आता जाणार आहे मंदिराकडे, तर बघूयात आपण. तर दादा नमस्कार. आज जे आपल्या वेलास गावामध्ये जो रथोत्सव जो चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ही रथाला सुरुवात किती वाजता वगैरे होते सकाळी? कसा काय असतो हा इकडचा उत्सव? रथोत्सव म्हणण्यापेक्षा या दुर्गादेवी उत्सव आहे आणि हा उत्सव दुर्गादेवीचा उत्सव हा पाडवा सुरू झाल्यापासून होतो. पाडव्यापासून कीर्तन चालू होतात, पाडव्यापासून उत्सव चालू होतो. पाडव्यापासून 5 दिवस उत्सव असतो. 5व्या दिवशी महाभोजनाचा महाप्रसादाचा लाभ मिळतो भक्तांसाठी आणि 6व्या दिवशी ही रथोत्सव असतो. सकाळी 5 वाजता रथ सुरू होतो. पहिली पूजा कुंभकुताच्या हातून होते आणि एकदा पूजा झाली की थोड्या वेळासाठी विश्रांती घेऊन दुपारनंतर पूर्ण गावभर रथ फिरवला जातो, जसं की आता फिरतो. म्हणजे रात्री किती वाजेपर्यंत रथ असणार आहे? पूर्ण गाव घेईपर्यंत हे रथ फिरत. त्याचा टाइम काही सांगता येत काही नाही, उशीर रात्र काळोखही होऊ शकते. आणि एकदा झाले की मग सगळ्यांना एक छोटासा प्रसाद दिला जातो, शेंगा भुशंगांच्या ह्याच्याप्रमाणे रात्री. या शेवटला रथातली देवी ही देवळात येऊन बसवली जाते. त्यानंतर मग रथात येऊन भाविक सगळे घरी जातात. संपूर्ण रथ हा पूर्णपणे खांद्यावर वाहिला जातो. ओके, धन्यवाद दादा. खूप छान अशी माहिती दिली तुम्ही या रथोत्सवाबद्दल. तर मित्रांनो रथ उत्सव तर आपण बघितलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे यात्रा सुद्धा भरते, तर यात्रेत आपण जाऊयात आणि बघूया तिकडे यात्रेमध्ये काय काय आहे ते. तर मित्रांनो आपण इकडे बघतोय की इकडे यात्रा भरलेले खूप छोटे छोटे असे स्टॉल इकडे मंदिराच्या इकडे स्टॉल वगैरे छोटे छोटे लावलेले आहेत आणि यात्रा आहे. तर आपण हे बघूयात पूर्ण इकडे मंदिराच्या इकडे वगैरे जाऊन हे बघा खूप छोटे छोटे असे स्टॉल लावलेत. बाहेरून इकडे स्टॉल लावायला माणसं येत असतात हे बघा. आणि हे बघताय खूप गर्दी आहे इकडे बघा. छोटे छोटे स्टॉल आणि खूप साऱ्या गोष्टी इकडे आहेत विकण्यासाठी. बघा खेळणी भांडी वगैरे इकडे आहेत आणि ते मागच्या बाजूला मंदिर आहे. तर आपण मंदिर बघूयात पहिले. तर मित्रांनो बघा या साईडला इकडे मंदिर आणि मंदिराच्या इकडे सुद्धा खूप गर्दी आहे. हे बघा मंदिराच्या साईडला खूप सारी गर्दी आणि कारण इकडे पालखी आहे ना इकडे येऊन थांबणार आहे, त्याच्यामुळे इथे खूप सारी गर्दी आहे. बघा जुन्या काळातलाच हा मंदिर आहे, त्याचा तुम्ही हे बघताय कलश वगैरे बघा पूर्ण जुन्या पद्धतीचा आहे. बघा गर्दी आहे त्याच्यामुळे आता मंदिरात तर मी जाणार नाही, तर इथूनच दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा हा हे मंदिर आणि इकडे खूप छोटे असे खूप सारे असे स्टॉल लावलेत आणि तुम्ही गर्दी बघताय. बघा मिठाई घ्या, मिठाई यात्रेतली मिठाई हे बघा. याची त्या बाजूला सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. आणि रथ आहे ना तो आता या साईडने येणार आहे. बघा ते जवळ आहे बघा, ह्या बाजूला रथ आहे तर तो आता इकडे येणार आहे मंदिराच्या इकडे, तर आपण ते बघणार आहोत. हे बघा इकडे ह्या बाजूने रथ आता मंदिराच्या इकडे येईल. बघा बांगड्या वगैरे आहेत लेडीज साठी, खूप काही गोष्टी इकडे आहेत घेण्यासारख्या.
खूप छोटे छोटे स्टॉल लावलेले आहे. तर मित्रांनो आता रथ आहे ना मंदिराच्या इकडे येत आहे. सर आपण बघतोय खूप सारी गर्दी ते मंदिराच्या इथे आहे, बघताय तुम्ही. आणि आता रथ मंदिराजवळ येऊन थांबणार आहे. हे बघा, आपण आता वेलास मध्ये आहोत. हे बघा रथ आलेला आहेत बघा. तर मित्रांनो मंदिराच्या इथे पालखी आता थांबलेली आहे. थोड्या वेळासाठी इकडे थांबणार आहेत 15 ते 20 मिनिटांनी. त्याच्यानंतर पुन्हा जी रथ जो आहे तो पुन्हा गावाकडे जाणार आहे. गावात प्रत्येकाच्या घरी रथ जात असतो तसं ते पुन्हा जाणार आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथे थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे नवीन व्हिडिओ लवकर होईल. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.